पाकिस्तानला हेच हवंय, अतिरेक्यांना हेच हवं होतं. आपण हे कसं विसरलो की 26 जणांना गोळ्या मारल्यानंतर तिथे 2000 लोक उपस्थित होते. त्या 2000 लोकांना वाचवण्याचं काम कोणी केलं? जीवावर उदार होऊन. आणि हे मी बोलत नाहीये, ज्यांचे ज्यांचे जीव गेले त्यांचे घरचे काय सांगतायत की 1.5 तास हा सगळा हैवानाचा खेळ चालू होता, शैतानाचा खेळ चालू होता. तोपर्यंत तिथे सैन्य नव्हतं, तोपर्यंत तिथे वैद्यकीय मदत नव्हती, तोपर्यंत आम्हाला सगळी मदत हा तिथल्या स्थानिक काश्मीरींनी केली. ही माणुसकी होती. त्यांनी केली ना तुम्हाला मदत, त्याची परतफेड म्हणून तुम्ही इथे लोकांना मारणार? पाकिस्तानला हेच हवंय की या देशामध्ये आता धर्मद्वेष वाढीला लागलाय. धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची असतील तर हे करा. आजपर्यंत एवढे अतिरेकी हल्ले झाले, कधीतरी हे झालं होतं का? कारण का आजच्या इतका धर्मद्वेष हा देशामध्ये कधी नव्हताच. या देशामधला वाढत असलेला धर्मद्वेष आणि पाकिस्तानातला धर्मद्वेष याच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की पाकिस्तानची निर्मिती ही मुस्लिम पाकिस्तान आहे, आपला भारताचा हिंदू पाकिस्तान होणार आहे. काय गरज होती त्या बिचाऱ्या दादर मधल्या कुठल्या तरी दुकानदारांना जाऊन कानफडात मारायची? काय गरज आहे? काय मिळालं तुम्हाला त्याच्यातनं? काय म्हणजे काय देशाला जगाला काय दाखवू इच्छितो? भारतातली सहिष्णुता संपली, भारतातली सोशिकता संपली, महाराष्ट्रातलं पुरोगमित्व संपलं. अरे ती स्वतः जगदाळे, त्या स्वतः ताई आमच्या ज्या डोंबिवलीतनं बोलल्या त्या सगळ्या जण काय सांगतायत की काश्मीरी लोकांनी जी मदत केली न विसरण्यासारखी आहे. आम्हाला घरी घेऊन गेले, आम्हाला जेवण दिलं, आम्हाला आधार दिला, आम्हाला टॅक्सीने विमानतळापर्यंत सोडलं. मिठी मारून रडत होते, आमच्याकडनं पैसे घेतले नाहीत. एकीकडे विमानाचे दर तिप्पट चौपट केले विमानाच्या मालकांनी, तिथल्या टॅक्सी चालकांनी रुपया घेतला नाही, सांगितलं नाही हमको पैसा नाही चाहिए. पैसे कमवायचे कोणाला नसतात. त्यांनी तुम्हाला जेवण दिलं, म्हणजे तुम्हाला नाही दिलं, पण संकटात सापडलेल्या प्रत्येकाला आधार दिला. म्हणजे त्यांची नावं पण आहेत, नजाकत आहे, तो जो मेला तो बिचारा सय्यद अली का तो आहे. अरे तो आपले पण आहे ना, ती माणुसकी आहे ना, ती माणुसकी संपू नका यार. त्या पाकिस्तानला तेच हवं आहे, तुमच्यातली माणुसकी संपायची त्यांना. पाकिस्तानात माणुसकीच नाहीये आणि म्हणून ते असं प्रकार करत असतात. तेव्हा धर्मद्वेष थांबवा. भारताचा तुम्ही पाकिस्तान कराल हळूहळू. आणि स्पष्टपणाने बोलण्याची वेळ आली म्हणून मी बोलतोय. आजकाल लोक तोंडच उघडत नाहीत, पण भारत असा नाही आणि भारताला असं करू नका. आणि जाऊन जे मेल्यात त्यांच्या घरात जाऊन विचारा, ज्यांना गोळ्या लागल्यात त्यांना विचारा की तुम्हाला सर्वात जास्त मदत कोणी केली. 4 किलोमीटरवर म्हणजे मेडिकल हेल्प ही आलीच नव्हती. त्या हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेले यांना? ते वरनं ती जो सपाट माळरान होता, त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, तिथनं खाली कोणी आणलं यांना? पाठीवर जखमींना कोण घेऊन आलं? काय म्हणजे काय फालतूगिरी लावली? अहो राजकारण बाजूला ठेव. हे निवडणुकी जिंकण्यासाठी हे काय जे थेरं लावली त्याच्यातनं या देशाचा सत्यानाश करताय. तर नितेश राणे पण असं म्हणाले की होय आता धर्म बघून खरेदी करायची वेळ आली. ठीक आहे, करा, धर्म बघून खरेदी करा, जाती बघून खरेदी करा. शेवटी एक सांगतो, हळूहळू धर्म जाईल आणि नंतर जातीवर येतील. जाती जातील, पोटजातीवर येतील. ते जाईल भाषेवर येतील, ते जाईल स्त्री पुरुषावर येतील. कारण का शेवटी कुठलाही विषय विकासाचा तोंडावर नसताना, मुखात नसताना तुम्हाला भांडणच लावायचंय आणि भांडणावरच बोलायचंय. बाकी करायचंय काय तुम्हाला? देशातल्या बेरोजगारीवर बोलाल,